चैनल पर आपका स्वागत है। दोस्तों, आज हम देखेंगे FLN मॉड्यूल नंबर 2 के प्रश्न उत्तर। चलिए दोस्तों, FLN मॉड्यूल नंबर 2 को सर्च करते हैं। पहले हम लिखेंगे महाराष्ट्र का कोड MH स्पेस देंगे और लिखेंगे FLN। आप अगर कोई और स्टेट से हो तो अपने स्टेट का कोड और FLN इस तरह से सर्च करें। अपना मॉड्यूल, अपनी लैंग्वेज का मॉड्यूल सिलेक्ट करें। यहाँ हमने मराठी का मॉड्यूल सिलेक्ट किया है। जैसे आपने पहला मॉड्यूल किया था उसी तरह से दूसरा मॉड्यूल भी कंप्लीट करेंगे। मॉड्यूल को कंप्लीट करने की जल्दी ना करें। आप अपने फुर्सत के समय के अनुसार मॉड्यूल को कंप्लीट कर सकते हैं। सभी टॉपिक को आराम से एक के बाद एक कंप्लीट करें। कोई टॉपिक अगर आपके समझ में ना आए तो आप रिपीट भी कर सकते हैं। मॉड्यूल को समझने के लिए भी कई बार रिपीट कर सकते हैं। चलिए दोस्तों, अब हम देखते हैं इस मॉड्यूल के क्वेश्चन और आंसर। पहिला प्रश्न, FLN आराखड्यातील विकासात्मक ध्येयपैकी एक नाही। मुले खेळ आणि क्रीडा स्पर्धात भाग घेतात। कापणे, चिटकवणे, फाडणे, मणी ओवणे, कोडी सोडवणे, ब्लॉकसह खेळणे आणि चिकणमाती, पीठ, वाळू, पाणी यासोबत खेळणे यासारखे उपक्रमासाठी उपयुक्त ठरतात। लहान स्नायू विकास, क्षमता आधारित शिक्षण CBE हे विद्यार्थ्यांमध्ये संकल्पना आणि तत्त्वांची सखोल समज विकसित झाली पाहिजे। या संकल्पनेवर आधारित आहे की जेणेकरून ते वास्तव जीवनात त्या ज्ञानाचा वापर करू शकतील। मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यात RTE वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे। 6 ते 14 वर्षे। पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आराखडा किती भागात विभागला गेला आहे? 3 विकासात्मक ध्येय। क्षमता आधारित शिक्षण पद्धतीमध्ये मूल्यांकनाचा वापर केला जातो। शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक साधन म्हणून परिणाम आधारित दृष्टिकोन प्रदान करत नाही। पास किंवा नापास म्हणून मूल्यांकन। क्षमता आधारित शिक्षण प्रतिमानात मूल्यांकन केले जाते। पूर्ण वर्षभर। प्रत्येक क्षमतेसाठी एक कोड देण्यात आला आहे। सहज ओळखण्यासाठी आणि संदर्भासाठी। क्षमता आधारित शिक्षण पद्धतीमध्ये प्रत्येक इयत्तेचे अध्ययन निष्पत्ती या असतात। सुव्यवस्थितपणे परिभाषित आणि निश्चित। मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षक आणि भागधारकांसाठी मार्गदर्शक मुद्दे म्हणजे अध्ययन निष्पत्ती। जे मुले चांगले आरोग्य आणि निरोगी राहतात ती वर लक्ष केंद्रित करत नाहीत। शारीरिक आणि कारक कौशल्याचा विकास। विशिष्ट विधाने जे विद्यार्थी काही मोजण्यायोग्य मार्गाने नक्की काय करू शकतील यांचे वर्णन करतात। अध्ययन निष्पत्ती हे संगोपनाचा घटक नाही। स्वायत्तता
द्वारे FLN मिशनाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. राज्यस्तरीय यंत्रण नैसर्गिक शिकणारा म्हणून ज्ञानाची निर्मिती करण्याची मुलांची क्षमता मान्य करणारा दृष्टिकोन. ज्ञानरचनावादी दृष्टिकोन. क्षमता प्रतिमानामध्ये सूचना विद्यार्थ्यांच्या शी जुळण्यासाठी तयार केल्या आहेत. आत्मक तयारी ज्या सूचना मुलांच्या शिकण्याच्या गरजा पूर्ण करत नाहीत, परंतु मुले काय शिकत आहेत याचे निश्चित न करता अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करतात, त्यांना म्हणतात अप्रतिसादात्मक सूचना. विकासात्मक ध्येय 3 हे तिसरीच्या खालील विषयामध्ये प्रगती करते. गणित आणि परिसर अभ्यास. मुले शिकण्याच्या पद्धतीमध्ये स्तर आहे जी सहसा इयत्तेनंतरसुद्धा जीवनासाठी टिकून राहतात. इयत्ता 3. आहारात प्रथिने, स्नागद पदार्थ आणि कर्बोदके पुरवतात. मुख्य पोषण द्रव्ये. एका दिवसाच्या वेळापत्रकात मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी 3 सकारात्मक उद्दिष्टे पद्धतीने लक्षात घेणे आवश्यक आहे. एकात्मिकपणे FLN आराखड्याचे 3रे वर्ष म्हणून ओळखले जाते. बालवाटिका FLN फ्रेमवर्कमध्ये क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती या पासून तयार केले आहेत. विकासात्मक ध्येय. शिक्षण हक्क कायदा 2009च्या नियम 23(2) च्या सुधारणेने यावर प्रकाश टाकला आहे. प्रत्येक राज्याने इयत्ता विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती तयार कराव्यात. मुले साध्या संकेतीकरण पद्धतीने वाचायला शिकतात, परंतु जास्त आकलन न करता तिथे याची खात्री नसते. मौखिक भाषेचा आधार. संदर्भात अनुसरून ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन याचा समुच्चय म्हणजे क्षमता. एक विशिष्ट इयत्तेसाठी आणि विषयासाठी अध्ययन निष्पत्ती जोडणी शी केली जाते. अभ्यासक्रम. ज्ञानरचनावादी दृष्टिकोनातून शिक्षकाकडे म्हणून पाहिले जाते. सुविधा पुरविणारा. FLNच्या आराखड्यात अध्ययन निष्पत्ती रचना केली आहे. सर्पिलाकार पद्धतीने प्रतिसाद न मिळालेल्या सूचना कशावर लक्ष केंद्रित करतात? मुलांच्या शिकण्याची खात्री न करता अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर. क्षमता आधारित शिक्षणाचा कोणता परिणाम नाही. विद्यार्थी वार्षिक परीक्षेत जास्त गुण मिळवतात. अध्ययन निष्पत्ती या असाव्यात. निरीक्षण आणि मापनक्षम. सामाजिक आणि भावनिक कौशल्ये शिकण्यासाठी बालपण हा विकासाचा एक महत्त्वाचा काळ आहे, ज्याला असेही म्हणतात. मानसिक आरोग्य. आहारात व्हिटॅमिन अ, आयोडीन, लोह आणि झिंक पुरवतात. सूक्ष्म पोषण द्रव्ये. अभिव्यक्ती आणि भावनाचे अध्यापन. इतरांशी सकारात्मक आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता. पर्यावरणाचा शोध आणि गुंतून राहण्याची क्षमता हा याचा एक भाग आहे. सामाजिक आणि भावनिक विकास. बोधात्मक घटक, कार्यात्मक पैलू तसेच आंतरवैयक्तिक गुणवैशिष्ट्य आणि नैतिक मूल्ये यांची गोळाबेरीज म्हणून ओळखली जाते. क्षमता. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने प्रत्येक इयत्ता आणि विद्यार्थ्यासाठी प्राथमिक स्तरावर अध्ययन निष्पत्ती विकसित केल्या ते वर्ष 2017. धावणे, उडी मारणे, संतुलन करणे, सायकल चालवणे या आवश्यक असलेल्या कृतीसाठी घेतल्या पाहिजेत. मोठ्या स्नायूचा विकास. मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा RTE एक महत्त्वाचा कायदा ज्याचा उद्देश 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण
देणे हा आहे तो कधी अस्तित्वात आला? 2009.